नमस्कार. न खाई भोगी तो सदा रोगी. हे आपण लहानपणापासून ऐकत आलोत ना. भोगी म्हणजे उपभोगणारा. या ऋतूमध्ये भरपूर भाज्या येतात आणि त्यांचा उपभोग घेता येणं म्हणून हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी येते. कोकणात भोगीची भाजी कांदा खोबऱ्याचं वाटप घालून केली जाते. पण आज आपण मुंबईमध्ये ही भाजी कशी केली जाते ना, ती रेसिपी बघूया. आपण इथे ओल्या हरभऱ्याच्या शेंगा सोलून घेतल्यात. या चवळीच्या शेंगा म्हणजे वाली चिरून घेतल्या आहेत. तुरीचे दाणे काढून घेतलेत. ज्या मिळतील त्या भाज्या घेतलेल्या आहेत. इथे पापडी सोलून घेतली आहे. पापडीमधले दाणेही मोठे होते म्हणून दाणेही काढून घेतलेत. घेवडा साफ करून घेतला आहे. घेवड्याचे दाणेसुद्धा घेतलेत. थोडे वरणे सोलून घेतलेत. तसंच हिरवा वाटाणा सोलून घेतला आहे. अगदी अर्धी वाटी भाज्या घेतल्यात, कारण ही भाजी केल्यानंतर भरपूर होते. इथे आपण बटाटा वापरत नाही आहे, तर बटाट्याऐवजी कच्चं केळं घेतलं आहे आणि 2 वांगी चिरून पाण्यात ठेवलीत. तसंच इथे शास्त्र म्हणून ऊसाचे तुकडे करून घेतलेत. एक गाजर बारीक चिरून घेतलं आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. हे सफेद तीळ घेतलेत आणि थोडंसं सुक्कं खोबरं घेतलं आहे. दाण्याचा कूट घेतला आहे. तो जर लागला तर वापरायचा. आणि इथे आपण घालणार आहोत कारळ्याची चटणी. आणखी काही भाज्या मिळाल्या तर त्याही आपण वापरू शकतो. इथे आपण गॅसवर कढई ठेवली आहे. भाजीत घालण्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी आपण इथे आधी सुकं खोबरं भाजून घेणार आहोत. त्यामध्ये 2 चमचे तीळ घातलेत. तीळसुद्धा यामध्ये भाजायचे आहेत. आता यामध्ये आपण हे लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत त्या घालूया. आणि यात घालायचं आहे अर्धा चमचा जिरं. या वाटणामुळे भाजी अगदी चविष्ट होते. आता हे चांगलं खरपूस भाजून झालं की गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी कोथिंबीर. आणि कोथिंबीर घातल्यावर गॅस बंद करायचा आणि हे सगळं थंड झाल्यावर याची चटणी करून घ्यायची आहे. आजकाल अशा भाज्या करायच्या म्हटल्या की अगदी अर्धा दिवस जातो, कारण तयारीलाच वेळ लागतो. पण आज आपण ही भाजी कुकरमध्ये करणार आहोत, त्यामुळे आपल्याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे. कुकर गॅसवर ठेवला आहे. त्यामध्ये पळीभर तेल घातलं आणि मोहरी फोडणीला घातली आहे. नंतर अर्धा बारीक चिरलेला कांदा घातला आणि अर्धा कढीपत्त्याची पानं घातली आहेत. हा कांदा तेलावर चांगला परतला की मग यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग घालणार आहोत. आता हे सर्व तेलावर परतायचं आहे. नंतर यामध्ये मी 1.5 चमचा मालवणी मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालणार आहे. अर्धा चमचा हळद घातली. हा मसाला थोडा तेलावर परतला की मग यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ते घालायचं आहे आणि हे वाटण तेलावर परतायचं आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये जी चटणी लागलेली आहे ती काढून घेण्यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेच पाणी मी या कुकरमध्ये घालणार आहे. आत्ता आपल्याला ही चटणी मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत चांगली परतायची आहे. आता यामध्ये एक एक करून सगळ्या भाज्या घालायच्या आहेत. आपण वाल घातलेत, हरभरा, पावटे हे जे दाणे आहेत ते आपण आधी घालतो. गॅस कमी ठेवायचा आहे आणि चटणी खाली लागू नये म्हणून मध्ये मध्ये आपल्याला यामध्ये चमचा घालून ढवळायचं आहे. आता कापलेली कच्ची केळी, त्याचबरोबर उरलेल्या भाज्या घालायच्या आहेत. 2 वांगी चिरून घेतली होती तीही घातली. घेवडा घातला. तर चिरलेल्या वालीच्या शेंगा घातल्या. गाजर घातलं. 3-4 तुकडे उसाचे घातलेत. तसंच 2-3 बोरं आणि थोडासा आवळा घालायचा आहे. आवळ्याचे 3-4 तुकडे घालायचे आहेत.
या भाजीच्या फोडणीमध्ये तीळ घालायचे, पण आपण तीळ खोबऱ्याबरोबर वाटून घातलेले आहेत. दाण्याचा कूट जर लागत असेल तरच आपण वापरू, कारण ग्रेव्ही जर अगदी पातळ वाटली तरच दाण्याचा कूट घालायचा. चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत कारळ्याची चटणी. कारळ्याच्या चटणीमुळे ना या भाजीला खूप छान चव येते. या भाजीमध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे, पण ते घालायचं आहे गरम, म्हणून दुसऱ्या बाजूला मी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे, ते आपण यामध्ये घालूया. भाजी अगदी जेमतेम बुडेल एवढं पाणी घालायचं आहे, कारण ह्या भाज्या सगळ्या पटकन शिजणाऱ्या आहेत आणि 2 शिट्यांमध्ये भाज्या छान शिजतात. असं आपण सगळं मिक्स करून ही भाजी करतो, म्हणून काही ठिकाणी याला खेंगाट म्हणतात, तर काही ठिकाणी लेकुरवाळी भाजी म्हणतात, पण आमच्याकडे भोगीची भाजी असंच म्हटलं जातं. 2 शिट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता. आता आपण भाजी कशी शिजली आहे पाहू. हे पहा, यातील सगळ्या भाज्या शिजल्या आहेत, फक्त वांगं थोडं जास्त शिजलं जातं, त्यामुळे जास्त हलवायची नाही ही भाजी. हा दिवस इंद्राला समर्पित असतो असं पुराणात म्हटलं आहे, कारण इंद्रदेवाने पाऊस पाडून पृथ्वीवर समृद्धी आणली, त्याचंच फळ म्हणून आपल्याला इतक्या भाज्या मिळतात. या सर्व भाज्यांचा एकत्र प्रसाद करून इंद्रदेवाला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. ही इंद्रदेवाचे आभार मानले जातात. या दिवशी पाण्यामध्ये तीळ घालून आंघोळ केली जाते. बाजरीची भाकरी भाजताना त्यावरही तीळ लावले जातात. म्हणजेच काय तर तीळ, बाजरी हे सर्व उष्णतादायक आहेत. थंडीमध्ये आपल्या शरीराला चांगली उष्णता मिळावी म्हणून असे तीळ घातले जातात. भोगीच्या दिवशी सकाळीच अंगण वगैरे साफ करून दरवाजात रांगोळी काढली जाते. त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न होते.